पश्चिम बंगाल 213 जागा जिंकत ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसनं डाव्यांच्या मनसुब्यांना सुरुंग लावला। काँग्रेस आणि डाव्यांच्या एकजुटीलाही ममतांनी थारा दिला नाही। ममता बॅनर्जी यांना गेल्या निवडणुकीच्या तुलनेत यंदा 32 जागा अधिक मिळाल्या। त्यामुळे विरोधकांना मतदारांनी पुन्हा एकदा नाकारल्याचं स्पष्ट झालं। त्यामुळे एकीकडे डाव्यांचा गड अशी ओळख आता पूर्णपणे पुसली गेल्याची चर्चा आहे। ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल पक्षाच्या जागाच वाढल्या नाहीत, तर यंदा पक्षाला झालेलं मतदानही लक्षणीय आहे। यंदा कोलकात्याच्या तब्बल 46% मतदारांनी तृणमूलच्या पारड्यात आपलं मत टाकलंय। ममतांच्या या निर्भेळ यशामागे अल्पसंख्याक मताचा वाटा मोठा असल्याचं विश्लेषक करतायत। यातल्या 77 जागा या मुस्लिम बहुल होत्या, तर 55 जागांवर अल्पसंख्याक मतदारांची मोठी संख्या होती। ममतांच्या वादळासमोर डाव्यांची पुरती धुळधाण उडाली। गेल्या निवडणुकीत 40 जागांवर असणारे डावे थेट 27 जागांवर आले, तर काँग्रेसनं आपला परफॉर्मन्स कायम राखत 42 वरून 44चा आकडा गाठला। भाजपला डाव्यांच्या गडात 3 जागा मिळवल्याचं समाधान मिळालं। विजयानंतर ममतांनी भाजप समवेत काँग्रेस आणि डाव्यांवर जोरदार टीका केली, पण राष्ट्रीय राजकारणात जाणार नसल्याचंही स्पष्टीकरण दिलं। असं असलं तरी तिसऱ्या आघाडीसाठी आपण अनुकूल असल्याचं मतही त्यांनी मांडलं। 2019 do we see you taking a lead when it comes to national politics? Please consider me just like a less important person. You know, there is a proverb they call VIP and I am LIP. So please consider me as a LIP. I want to continue as a commoner. But I love my country. I love this motherland. And I am dedicated. My life is dedicated for this country. भवानीपूर मतदारसंघात मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी मोठा विजय मिळवला। त्यांनी काँग्रेसच्या दीपादास मुंशी आणि सुभाषचंद्र बोस यांचे नातू आणि भाजपचे उमेदवार चंद्रकुमार बोस यांचा दणदणीत पराभव केला। प्रसिद्ध फुटबॉलपटू आणि तृणमूल काँग्रेसचा उमेदवार बायचुंग भूतियासह महाभारतात द्रौपदीची व्यक्तिरेखा साकारलेल्या भाजपच्या रूपा गांगुलीलाही पराभवाचा धक्का सहन करावा लागला। ममतांच्या विजयानंतर कोलकात्याच्या रस्त्यांवर हिरव्या रंगांची होळी खेळली गेली। पारंपरिक बंगाली घोष करत महिलांनी फेर धरला आणि ममता दीदींच्या जय जयकारानं अख्खं बंगाल राज्य दुमदुमून गेलं। बंगालमध्ये पुन्हा एकदा तृणमूलची सत्ता येताच कोलकात्यामध्ये जोरदार पाऊस सुरू झाला। त्यामुळे तृणमूलच्या समर्थकांनी पावसातही आपला जल्लोष साजरा केला।